श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, तुझ्या आशा अपेक्षा पूर्ण करणारा हा संदेश जर तुझ्यापर्यंत आला आहे तर लक्षात घे की तू भाग्यशाली आहेस. तुझी निवड स्वतः स्वामींनी हा संदेश ऐकण्यासाठी केली आहे. तेव्हा याला दुर्लक्ष करू नकोस. संपूर्ण ऐकून घे. ऐकतानाच तुमच्या घरी एक आनंदाची बातमी येईल. जर तुम्ही ते सर्व काही करत आहात, जे काही प्रयत्न तुमच्या कार्याला उन्नती देण्यासाठी तुम्ही करत आहात, तर आता निश्चिंत होण्याची वेळ आली आहे. माता लक्ष्मीचा आशीर्वादही तुम्हाला प्राप्त होऊन तुमच्या समस्येचे निराकरण केल्या जाईल. तुमच्याकडे एवढा पैसा येणार आहे की तुम्ही त्यात आनंदी आणि समाधानी असाल. देव तुमच्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात देत आहे. विसरू नका, देवाची कृपा तेव्हाही होते जेव्हा तुम्ही देवाला काही काळापुरते विसरता, पण देव मात्र तुम्हाला विसरत नाही. तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात यावर विश्वास ठेवा. देव तुमची सर्वतोपरी काळजी घेत आहे. आता तुम्हाला त्याचे सर्व काही म्हणणे ऐकून घ्यायचे आहे. तेव्हा हा संदेश शेवटपर्यंत ऐकून घ्या. देव म्हणतात, बाळा, तुझ्या इच्छा अपेक्षा पूर्ण करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुला प्राप्त होईल त्या क्षणापासून तू तुझ्या कार्यात वेगवान प्रगती इच्छित करत आहेस. मग तेही घडेल जर तू विश्वास करशील की तुला हवे असलेले आशीर्वाद येत आहे, तर तेही येतील. देव म्हणतात, बाळा, जो काही कठीण काळ तुम्ही पाहिला आहे तो सर्व काही तुमच्या परीक्षेचा काळ होता. आता इथून पुढे तुम्ही ती उन्नती, ती प्रगती पाहाल. तुमच्या कार्यात तुम्ही ते मोठे यश संपादन करणार आहात. त्यासाठी तुम्हाला आधी तयार करण्यात आले आहे. तुमच्या वेगवेगळ्या चाचण्या आणि परीक्षा घेण्यात आल्या आहेत, पण आता मात्र तुम्ही संपूर्णपणे तयार आहात. जे काही आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहे त्यासाठी तुम्हाला तयार करण्यात आले आहे. तुमचे जीवन उच्च स्तरावर जाण्यासाठी तयार करण्यात आले आहे. जर तुम्ही स्वामीप्रिय बाळ असाल आणि हा संदेश ऐकत असाल तर आत्ताच स्वामींचा जयघोष 3 वेळा करून श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा अपेक्षा आणि तुमच्या आनंदासाठी जे काही करत आहेत त्यासाठी देवाचे धन्यवाद मानायला विसरू नका. देव म्हणतात, तू जी काही परीक्षा दिली आहे, आता तू जे काही मागत आहेस ते तुझ्या मार्गात देण्यात येत आहे. तू यशस्वीरित्या देवाचे सर्व काही परीक्षेत उत्तीर्ण झाला आहेस. म्हणूनच आता पुढील काळात तुम्हाला मिळणारे आशीर्वाद हे तुमचे जीवन परिवर्तन करेल. तुम्हाला पैशाची कमतरता भासणार नाही. तुमच्या कार्यात तुम्ही अधिक यशस्वी व्हाल. तुम्ही त्या ठिकाणी तुमचे नाव घेतल्या जाईल ज्या ठिकाणी आजपर्यंत तुम्ही फक्त आपले स्वप्न पाहिले होते, पण आता तुम्हाला त्या जागी स्थान दिल्या जाईल. देव म्हणतात, बाळा, माझे प्रत्येकावर लक्ष आहे. जो कोणी माझा प्रिय बाळ किती नामस्मरण करतो, काय कर्म करतो, कुणाला जर आपल्या वाणीतून दुखवत तर नाही ना, कुणाला वेदना पोहोचेल असे वागत तर नाही ना, या सर्व गोष्टींकडे माझे लक्ष आहे. तुम्ही जर कुणाचे मन दुखावले नाही तर तुमच्याकडे एवढे आशीर्वाद येतील की तुम्ही ते मोजता मोजता थकून जाल. देव म्हणतात, नियंत्रण ठेवायचे ते आपल्या वाणीवर ठेवा. कधीही कुणाला अपशब्द बोलू नका. कुणाचे मन दुखावल्या जाईल तर असे काही बोलू नका. कुणाचा मान सन्मान करा, पण दुसऱ्या व्यक्तीला त्याच्यासमोर खालीपणा आणून दाखवू नका. कधी कधी तुम्ही असे वागलात तर देव शिक्षा देतील याची भीती मनी बाळगा. देव
तुमच्यासाठी कार्य करत आहे. पण तुम्ही जर चुकीचे वागत असाल तर देव तुम्हाला साथ देणार नाही. कुणी जर पुढे जात असेल तर त्यासाठी त्याला मदतीचा हात द्या. जर कुणी तुमच्याकडे मदत मागत असेल तर तुमच्याकडून जेवढी होईल तेवढी मदत द्या, कारण तुम्ही देवाचे अधिक प्रिय व्हाल. देव म्हणतात, बाळा, मला माहीत आहे की तू त्या आर्थिक परिस्थितीने खूप काही अशा दुखावल्या गेला आहेस, कारण तुला तुझी परिस्थिती बदलायची आहे. पण देवाला तर तुझ्यासाठी खूप काही आशीर्वाद पाठवायचे आहे. फक्त आर्थिक परिस्थितीच नाही तर तुझे संपूर्ण जीवन कायापालट करून तुझ्या समोर असेल. बाळा, तुझा आता भाग्योदय होण्याचा काळ जवळच आहे. तुम्ही केलेले प्रयत्न आणि तुम्ही केलेले चांगले कर्म आता फळाला येण्याची शुभ वेळ येत आहे. या 24 तासात तुम्ही देवाकडे प्रार्थनापूर्वक जे काही मागत आहात त्यात तुम्हाला यशस्वी केल्या जाईल. तुम्हाला मोठी संधी देऊन तुमचे जीवन उच्च स्तरावर नेल्या जाईल. जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा. तुम्ही स्वामींचे प्रिय बाळ होऊ इच्छित असाल तर माझा देव महान असे टाईप करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत. तुम्ही ज्या काही गोष्टी अर्धवट सोडल्या आहेत त्या पूर्णत्व नेण्यासाठी, पूर्ण करण्यासाठी देव तुम्हाला आशीर्वादित करतील. पण तुम्ही त्यासाठी देवाला प्रार्थना करा आणि देवाला प्रार्थनेद्वारे विनंती करा की माझ्याकडून काही अर्धवट राहिले असेल, मग ती सेवा असो, एखादे कार्य असो, ते पूर्णत्वास नेण्यासाठी देवाला मनोमन प्रार्थना करा. देव तुमच्या दिशेने ते सर्व काही पाठवतील आणि तुमच्याकडून ते करून घेतील. तेव्हा तुम्हाला मोठे यश आकर्षित केल्या जाईल. कधीही कुठलीही सेवा करताना ती अर्धवट सोडू नका. मग ती नाम जपाची असो किंवा तुम्ही जर अध्याय वाचत असाल, देवाचे पारायण करत असाल किंवा पाठ करत असाल तर ते कधीही अर्धवट सोडू नका. कोणतेही कार्य अर्धवट राहिल्यास त्याचे फळही त्याच स्वरूपाचे असते. मग देवाला दोष देण्यात काहीही अर्थ उरत नाही. तेव्हा जी काही सेवा करत आहात ती मनोभावे पूर्ण करा. स्वामींवर, स्वामींच्या अगाध अनंत शक्तीवर विश्वास ठेवा. तुम्ही जे काही देवाला मागत आहात ते पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहेत. त्यावर विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत. तुम्हाला सुख, समाधान, आरोग्य आणि आनंद देवत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.